गुड मॉर्निंग. आज आपण TY-BCom या वर्गातील श्रमकल्याण व प्रथा या विषयातील वाहतूक सुविधा व कामगार कल्याण या घटकाचा अभ्यास करणार आहोत. अर्थशास्त्र आणि वाणिज्य या दोन्हींच्याही विकासासाठी श्रमिक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मुळात अर्थशास्त्र आणि वाणिज्य हे दोन घटक देशाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात आणि या दोन घटकांच्या विकासासाठी श्रमिक एक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. म्हणजेच देशाच्या विकासासाठी श्रमिक हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. या दोनही घटकांसाठी श्रमाचं महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. प्राचीन काळापासून श्रमिकांची असणारी जी काही भूमिका असेल ती अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे. उत्पादक प्रक्रियेमध्ये ही भूमिका अतिशय महत्त्वाची मानली जाते. श्रमिकांजवळ असणारं ज्ञान, त्यांचा असणारा अनुभव, त्यांची असणारी बुद्धिमत्ता, त्याचबरोबर आवश्यक मानवी संसाधनाचा एक घटक म्हणून महत्त्वपूर्ण भाग त्यांच्याकडे पाहिला जात असतो. देशाच्या विकासासाठी आधारभूत पाया सिद्ध करणं म्हणजेच श्रमिकांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची वागणूक देऊन किंवा श्रमिकांना आर्थिक आणि आर्थिकेतर सोयीसुविधा ज्या असतील त्यांचा पुरवठा करून त्यांचं कल्याण करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांचं प्रशिक्षण, त्यांचं शिक्षण, कामगारांचा असणारा व्यक्तिमत्व विकास हा यामध्ये अपेक्षित असतो. श्रमकल्याण जे आहे ते बौद्धिक आणि भौतिक विकासाच्या माध्यमातून केलं जात असतं. भौतिक विकासामध्ये गृह, वैद्यकीय सुविधा, शिक्षणाच्या सुविधा, करमणूक इत्यादी बाबी अपेक्षित असतात. तसेच करमणुकीच्या माध्यमांच्याच बरोबर त्या ठिकाणी त्यांना योग्य वेळेमध्ये कामावरती यावं किंवा योग्य वेळेमध्ये कामाच्या ठिकाणी पोहोचता यावं म्हणून वाहतूक सुविधा जी आहे ती सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते. आणि म्हणून वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं घटनेमध्ये त्या ठिकाणी काही तरतूद केलेली आहे आणि प्रवासासाठीचा असणारा खर्च किंवा प्रवासाची सुविधा त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देणं सक्तीचं केलेलं आहे. श्रमिकांपासून श्रम हे वेगळे करताच येत नाहीत. हा मुद्दा लक्षात घेऊन श्रमिकांना वाहतूक सुविधा पुरवण्याची जबाबदारी स्थानिक संस्था, त्याचबरोबर वाहतूक महामंडळ किंवा राज्य सरकार यांची या ठिकाणी ही जबाबदारी निर्माण होत असते आणि ते सर्वजण मिळून ही जबाबदारी मिळवून देण्यासाठी उद्योजकांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे किंवा या सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. अनेक वेळा स्थलांतरित झालेले जे काही श्रमिक असतील यांना महानगरपालिकेतील किंवा संबंधित उपनगराच्या बाबतीतील सखोल अशी माहिती नसते आणि ही माहिती नसल्यामुळं वाहतूक कशी करावी किंवा प्रवास कसा करावा कामाच्या ठिकाणी याची सुद्धा त्यांना अडचण निर्माण होत असते. आपल्याकडे मूळतः वाहतुकीचे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे जलवाहतूक, हवाई वाहतूक आणि तिसरी म्हणजे रस्ते वाहतूक. तिसरा जो काही वाहतुकीचा प्रकार आहे रस्ते वाहतूक, तो अनेक कामगारांच्या दृष्टिकोनातून परवडणारा आहे, सोयीचा आहे किंवा उपयुक्त सुद्धा आहे. उपनगराचे असणारे रस्ते, त्याचबरोबर उपनगरातील असणारी गर्दी किंवा नवीन ठिकाणी श्रमिक जर काम करत असतील तर त्यांना सविस्तरपणे हे सगळं माहिती करून दिलं पाहिजे. मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये जीवनवाहिनी म्हणून त्या ठिकाणी जे काम करतात त्यामध्ये रस्ते हा भाग महत्त्वाचा त्या ठिकाणी मानला जात असतो. रस्ते वाहतुकीचा अवलंब केल्याशिवाय श्रमिकांना पर्यायच राहत नाही. रस्ते वाहतूक व्यवस्थेमध्ये रेल्वे, ST बसेस, सिटी बसेस किंवा रिक्षा, टॅक्सी इत्यादींचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
सर्वच श्रमिकांची घरे जी आहेत ती कामाच्या ठिकाणीच असतील असंही आपल्याला सांगता येत नाही किंवा कामाच्या ठिकाणी असतीलच असं नाही. लोकांची घरं जर जवळ असतील तर काही लोकांची घरं जी आहेत ती खूप दूरवर सुद्धा असू शकतात किंवा श्रमिकांना निवासाची सोय जर योग्य ठिकाणी जर नसेल तर त्यांना जाणे येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवास करावा लागत असतो. वाहतूक व्यवस्था जर मुबलक प्रमाणामध्ये जर उपलब्ध नसेल तर शारीरिक आणि मानसिक ताण त्यांना निर्माण होत असतो किंवा मानसिक ताण भोगावा लागतो. विशिष्ट परिस्थिती वगळता दररोज चालत येणे किंवा चालत त्या ठिकाणी परत जाणं हे सुद्धा अनेक कामगारांना शक्य होत नाही. कारण राहण्याचं ठिकाण आणि कामाचं ठिकाण यामध्ये अंतर जे आहे ते जास्त असतं आणि समजा जर असं झालं तर त्यांना मोठ्या प्रमाणावर थकवा येऊ शकतो. त्यांच्यामध्ये निरुत्साह निर्माण होऊ शकतो. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या त्या श्रमिकांमध्ये नकारात्मक असे काही गोष्टी घडू शकतात किंवा त्याचा नकारात्मक परिणामसुद्धा त्यांच्या मनावरती होऊ शकतो आणि अप्रत्यक्षरित्या याचा परिणाम जो आहे तो उद्योगाच्या कार्यावर सुद्धा घडलेला असतो आणि म्हणून त्यांना वाहतुकीची सुविधा जी आहे ती अत्यावश्यक आहे. त्याचं महत्त्व जे आहे ते महत्त्व राज्य सरकार, कर्मचारी, कामगार संघटना, त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रम या सर्वांनी मान्य केलेलं आहे. तरीसुद्धा वाहतूक सवलतींच्या बाबतीमध्ये अभ्यास केल्यानंतर असे निदर्शनास येते की प्रत्येक औद्योगिक क्षेत्रांमध्ये श्रमिकांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होताना आपल्याला दिसून येत नाहीत. श्रमिकांच्या अशा मागण्या म्हणजेच त्यांना प्रवासासाठी करावा लागणारा खर्च, त्याचबरोबर प्रवासामध्ये सहन करावा लागणारा मानसिक ताण, गर्दी या सर्वांचा विचार त्यामध्ये केला जात असतो. कामगार कायद्यामध्ये याचा विचार करणं गरजेचं आहे आणि तो शासनानं त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजेच राज्यघटनेमध्ये कामाच्या ठिकाणी श्रमिकांना कामावर येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी योग्य प्रकारचा निधी जो आहे तो खर्च करणं गरजेचं असतं किंवा त्यांना प्रवास खर्च जो आहे तो देणं अपेक्षित आहे. आज आपण पाहतो अनेक ठिकाणी कामगार जे आहे ते काम करत असताना अतिशय दूरवरच्या अंतरावरून कामावरती येत असतात. आज जर आपण विचार केला तर मुंबईसारख्या शहरांमध्ये एका उपनगरातून दुसऱ्या उपनगरामध्ये जाण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांचा वेळ त्या ठिकाणी वाया जात असतो. यावरती पर्याय म्हणून जर आपण विचार केला तर कामाच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणाच्या जवळपास जर श्रमिकांना निवासाची जर सोय उपलब्ध करून जर दिली तर हा प्रश्न मिटू शकतो. परंतु मुंबई किंवा मोठ्या शहरांमध्ये जर आपण विचार केला तर तिथली असणारी रहदारी, गर्दी किंवा असणारी जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये श्रमिकांना कामाच्या ठिकाणाच्या जवळच निवासाची सुविधा उपलब्ध करून देणंसुद्धा अवघड झालेलं आज आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून विशेष करून रस्त्यानं वाहतूक करत असताना श्रमिकांना त्यांचा होणारा जो काही प्रवास खर्च असेल तो प्रवास खर्च त्यांना पगारामध्येच देणं किंवा स्वतंत्ररित्या त्या ठिकाणी त्यांच्या प्रवासाची सोय करणं हे एक महत्त्वाचा भाग मानला जात असतो. पूर्वीच्या काळापासून ही जी प्रथा आहे ही चालत आलेली आहे किंवा शासनानं घालून दिलेला काही नियम जो आहे तो त्या ठिकाणी अंमलात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. श्रमिकांना प्रवास खर्च त्या ठिकाणी दिला जात असतो, परंतु प्रवास खर्च देऊनच त्यांची समस्या सुटते असा भाग होत नाही. कारण प्रवास करत असताना अनेक अडचणी असतात. गर्दीच्या ठिकाणी योग्य वेळेवरती रेल्वेमध्ये जागा न मिळणं किंवा बसमध्ये जागा न मिळणं किंवा गर्दीमुळं कामाच्या ठिकाणी योग्य वेळेमध्ये पोहोचता न येणं अशा अनेक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तरीसुद्धा या धकाधकीच्या जीवनामध्ये श्रमिक जे आहे ते वेळेवरती राहण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्यावरती पर्याय म्हणून खाजगी क्षेत्रामध्ये जर आज आपण विचार केला तर
श्रमिकांच्या प्रवासाची सोय काही उद्योजकांनी किंवा काही सेवायोजकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. कर्मचाऱ्यांना घराच्या ठिकाणापासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत ने-आण करण्यासाठी त्या संबंधित उद्योगामार्फत स्वतंत्र एस-टी बसेसची किंवा टॅक्सीची सुविधा किंवा रिक्षाची सुविधा केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच गर्दी किंवा इतर मानसिक त्रास त्यांना होऊ नये याचा सुद्धा विचार करणं गरजेचं असतं आणि त्याचा विचार काही व्यावसायिक किंवा उद्योजकांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी कामगारांची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र बसेस जे आहेत त्या विशिष्ट ट्रान्सपोर्ट जे आहेत त्यांच्या नेमल्या जात असतात किंवा काही उद्योग व्यवसायांमार्फत स्वतःच्याच एस-टी बसेस किंवा काही वाहतुकीची साधनं जी आहेत त्याचा पर्यायी वापर करून ही समस्या मिटवण्याचा प्रयत्न केला जात असतो. परंतु सर्वच क्षेत्रामध्ये याचा विचार झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती काही ठिकाणी आभास निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या व्यवसायांचं उत्पन्न जास्त आहे किंवा ज्या व्यवसायांचा नफा जास्त मिळतो असे व्यवसाय त्या ठिकाणी चांगल्यात चांगल्या सुविधा अनेक कर्मचाऱ्यांना देत असतात. याची उदाहरणं जर आपण पाहायला जर गेलो तर टाटा किंवा रिलायन्स या उद्योग समूहांनी कर्मचाऱ्यांच्या विकासावरती मोठा भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये प्रवासाचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं अशा उद्योग व्यवसायांनी विचार केलेला आहे. कर्मचाऱ्यांना निवासाची सुविधा जर उपलब्ध करून देता येत नसेल तर त्यांची होणारी जी काही अडचण आहे प्रवासाची ती सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी घराच्या जवळपास त्यांना त्या ठिकाणी काय केले जाते ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. कामाच्या ठिकाणी कामाच्या वेळेमध्ये त्यांना व्यवस्थितरित्या आणलं जातं. त्याचबरोबर कामाची वेळ संपल्यानंतर त्यांना योग्य वेळेमध्ये घरी पोहोचवण्याची सुद्धा सोय अशा बसच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु इतर शहरांचा जर आपण विचार केला तर सर्वच शहरांमध्ये ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही. ग्रामीण भागामध्ये जर आपण विचार केला, ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या ज्या काही श्रमिक जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ही खूप एक अडचण महत्त्वाची आपल्याला जाणवते. विशेष करून ग्रामीण भागामध्ये जे उद्योजक आहेत किंवा व्यावसायिक जे आहेत ते कामगारांचे ने-आण करण्यासाठी पुरेशी सोय त्या ठिकाणी करत नाही. त्यामुळं अनेक कामगारांना अडचणींना सामोरं जावं लागत असतं किंवा मानसिकदृष्ट्या सुद्धा ते त्या ठिकाणी योग्य झालेले नसतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो त्यांच्या कामावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं उद्योग व्यवसायांनी विशेष करून औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही उद्योग व्यवसाय आहेत त्या उद्योग व्यवसायांनी त्याचबरोबर सर्वच उद्योग व्यवसायांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वाहतुकीची सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल याचा जास्तीत जास्त विचार करणं गरजेचं आहे. म्हणजेच ही एक आर्थिक गोष्ट किंवा आर्थिकेतर सुविधासुद्धा म्हणून याचा विचार करता येऊ शकतो. अनेक वेळेला लांबच्या प्रवासामध्ये काही ठिकाणी म्हणजे औद्योगिक क्षेत्र वगळता इतर ठिकाणी सेवायोजक जे आहेत ते चांगल्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात. आज आपण पाहतो नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी आपल्याकडे आलेलं आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांची ने-आण करण्यासाठी शासनामार्फत ज्या काही सोयीसुविधा पुरवल्या जात असतात त्या पुरेशा नाहीत आणि म्हणूनच संबंधित उद्योग व्यवसाय किंवा सेवायोजक जे आहेत त्यांनी यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. फक्त आर्थिक हातभार लावून चालणार नाही तर प्रत्यक्ष सेवा सुविधा त्या ठिकाणी कशा पद्धतीनं देता येतील याचाही विचार त्यामध्ये होणं गरजेचं आहे. आणि जर असा विचार झाला तर नक्कीच कामगारांचं कल्याण त्या ठिकाणी होईल. कामगारांना वेळेवर कामावर पोहोचता येईल. त्यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण येणार नाही किंवा गर्दीला सामोरं जावं लागणार नाही. गर्दीमध्ये निर्माण होणाऱ्या इतर ज्या काही गोष्टी असतील चोरी, पाकीटमार यांच्यापासून सुद्धा संरक्षण त्या ठिकाणी मिळू शकतं
आणि म्हणून वाहतूक सुविधा जी आहे ती अतिशय उपयुक्त मानली जात असते. रस्ते वाहतूक ही जशी महत्त्वाची आहे तशीच जलवाहतूक आणि हवाई वाहतूक ही सुद्धा महत्त्वाची मानली जाते. भारतामध्ये असणारी जी काही प्रमुख शहरं जी आहेत त्या प्रमुख शहरांना जोडण्यासाठी म्हणून हवाई वाहतूकसुद्धा केली जाते. अनेक कर्मचारी जे आहेत किंवा काही उद्योग व्यवसायांमध्ये काम करणारे कर्मचारी जे आहेत ते कामाच्या व्यतिरिक्त म्हणजेच व्यवसायाच्या कामानिमित्ताने त्या ठिकाणी इतर शहरांमध्ये जात असतात किंवा काही कर्मचारी जे आहेत ते हवाई मार्गाचा अवलंब करून सुद्धा काही वेळेला कामाच्या ठिकाणी जात असतात. तर अशा वेळेला सुद्धा त्याचा खर्च जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होत असतो आणि तो खर्च संबंधित सेवा आयोजक जे आहेत तो त्यांनी देणं गरजेचं असतं. त्याचबरोबर जलवाहतुकीचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये काही प्रमाणामध्येच फक्त जलवाहतुकीचा भाग जो आहे तो या श्रमकल्याणामध्ये विचारात घेतला जात असतो. विशेष करून समुद्र मार्गानं जो काही प्रवास चालतो किंवा कर्मचाऱ्यांची जी वाहतूक चालत असते यामध्ये स्वतंत्र अशी सेवा सुविधा बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळत नाही. काही व्यवसायांनी मात्र स्वतंत्र बोटींची सुविधा करून कर्मचाऱ्यांना ही सोय उपलब्ध केलेली आहे. परंतु सर्वच व्यवसायांनी मात्र याकडे लक्ष दिलेलं नाही. आवश्यक त्या व्यवसायांनी त्यामध्ये सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. सुखरूप असा प्रवास त्यांना कशा पद्धतीनं देता येईल याचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण वाहतूक सुविधा ही कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर कंपनीच्या नफा तोट्यावरती सुद्धा परिणाम करणारी आहे आणि त्याच दृष्टिकोनातून सर्व सेवायोजक त्याचबरोबर शासन, कामगार संघटना, कामगार या सर्वांनी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे किंवा तो केला पाहिजे. आजच्या या सेशनमध्ये आपण श्रमकल्याणाच्या मध्ये दिली जाणारी वाहतूक सुविधा म्हणजे नेमकं काय? तर कामगारांना कामाच्या ठिकाणापासून ते घरापर्यंत जो काही प्रवास करावा लागतो त्याचा समावेश होतो. म्हणजेच उद्योजक किंवा व्यवसाय यांच्यामार्फत कर्मचाऱ्यांच्या निवास ठिकाणाहून कामाच्या ठिकाणी आणि परत कामाच्या ठिकाणाहून निवास ठिकाणी जी काही प्रवासाची सोय केलेली असते किंवा वाहतुकीची जी काही व्यवस्था केलेली असते त्याचा यामध्ये समावेश होतो. या वाहतूक सुविधेचा आणि कामगार कल्याणाचा कसा जवळचा संबंध आहे. त्याचबरोबर कामगारांना वाहतूक सुविधा संबंधित असणारे जे काही सेवायोजक असतील ते सेवायोजक, स्थानिक संस्था, सरकार आणि कामगार संघटना या सर्वांनी एकत्र येऊन कशा पद्धतीनं चांगली सुविधा कर्मचाऱ्यांना देता येईल आणि त्यांचं कल्याण करता येईल याचा विचार किंवा याचा अभ्यास या सेशनमध्ये आपण केलेला आहे. धन्यवाद.